अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्व भक्तांचा दिवस सुखाचा समाधानाचा जाओ अशी माझी स्वामी चरणी प्रार्थना। स्वामी भक्तांनो, आपण या व्हिडिओमध्ये स्वामी लीला ऐकणार आहोत। तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगावा। तसेच सुरुवातीला श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि आपल्या मनातील इच्छा बोला। जी काही मनातील इच्छा असेल ते श्री स्वामी समर्थ माऊली नक्कीच पूर्ण करतील। चिंतोपंत टोळ नावाचे एक गृहस्थ होते। ते आणि त्यांचे कुटुंबीय श्री स्वामी समर्थांचे परमभक्त होते। श्री स्वामींच्या सेवेला चिंतोपंत टोळ सदैव हजर राहत। त्यांची भक्ती अगाध होती। त्यांचे कुटुंबीय देखील सदैव भजन कीर्तनात दंग राहत। एकदा चिंतोपंतांना वाटले की आपण श्री समर्थांना आपल्या घरी जेवायला बोलवावे। त्यानुसार चिंतोपंत श्री स्वामींच्याकडे गेले आणि त्यांना जेवणाचे आग्रहाचे निमंत्रण दिले। चिंतोपंतांच्या आग्रहामुळे श्री स्वामी त्यांच्या घरी जेवायला तयार झाले। ठरल्यानुसार श्री स्वामी दुपारी 11 वाजता जेवायला येणार होते। चिंतोपंतांचा मुलगा विष्णू हा त्यावेळी महसूल कार्यालयात नोकरीला होता। श्री स्वामी आपल्या घरी जेवायला येणार म्हणून तोही घरीच जेवायला थांबला होता। 11 वाजले, 12 वाजले तरी स्वामींचा जेवणासाठी पत्ता नव्हता। विष्णू अस्वस्थ झाला, कारण त्याला जेवण करून कार्यालयात जायचे होते। परंतु श्री स्वामी जेवल्याशिवाय आपण जेवायचे नाही असे त्यांनी ठरवले होते। परंतु स्वामी न आल्यामुळे त्याला विलंब झाला होता। कार्यालय सुरू होऊन 1 तास झाला होता। त्यामुळे विष्णूला काळजी वाटत होती। विष्णूचा वरिष्ठ अधिकारी तापट स्वभावाचा होता। कुणीही उशिरा आलेले त्याला खपत नव्हते। श्री स्वामी 11 वाजता जेवायला येतील, ते बसले की आपण जेवायला बसू, जेवण करून कार्यालयात जाऊ असे त्याने ठरविले होते। परंतु 12 वाजले तरीही श्री स्वामी न आल्यामुळे तो बेचैन झाला होता। चिंतोपंतांनी त्याला सांगितले की तू जेवण करून कार्यालयात निघून जा। श्री स्वामी समर्थांच्या सेवेला मी आहे, तू काहीही काळजी करू नकोस। परंतु विष्णूचे मन त्या गोष्टीला तयार होत नव्हते। स्वामी जेवल्याशिवाय आपण जेवावे हे त्याला मान्य होत नव्हते। अखेर 12:30 वाजता श्री स्वामी समर्थ आले। ते जेवायला बसले। त्यानंतर विष्णूने जेवण केले आणि तो घाईघाईने कार्यालयात आला। आता आपण उशिरा का आलो याचा जाब विचारला जाईल अशी त्याला भीती वाटू लागली। म्हणून त्याने घरूनच रजेचा अर्ज लिहून आणला होता। कार्यालयात आल्यानंतर त्याने वरिष्ठांना आपला अर्ज दिला आणि रजा मागितली। तर वरिष्ठांनी चकित होऊन विचारले, 1.5 तास काम केल्यानंतर आता कोणी रजेचा अर्ज करतो का? आणि आता हा रजेचा अर्ज कशासाठी? आता थक्क होण्याची पाळी विष्णूवर आली होती। त्याने वरिष्ठांना सांगितले की मी तर आत्ताच कार्यालयात येत आहे। त्यावर वरिष्ठांनी सांगितले की तुम्ही 11 वाजता कार्यालयात आलात आणि हजेरी पुस्तकात आहे, सही सुद्धा तुम्ही केली आहे। विष्णूने लगबगीने हजेरी पुस्तक बघितले तर खरोखरच तेथे त्याची सही झाली होती। जेवणाला उशीर होणार होता म्हणून श्री स्वामी समर्थांनी त्याला वाचविण्यासाठी आधीच तरतूद करून ठेवली होती याची प्रचिती त्याला आली आणि तो श्री स्वामी समर्थांच्या चरणाशी नतमस्तक झाला। तर स्वामी भक्तांनो, आपल्याला ही स्वामी लीला कशी वाटली नक्की कळवा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा। आपल्या ज्या काही सर्व चांगल्या इच्छा असतील श्री स्वामी समर्थ माऊली नक्कीच पूर्ण करतील। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।